नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत करते. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात ना श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करते. तर माझ्या मुलींनी ना आईची ओटी जी असते ना, त्या आईच्या ओटीला बघा किती साहित्य घेऊन आली. चुडं, पाटल्या, मेहंदीचा कोन. आता ही लिपस्टिक मी लावणार आहे का सांगा, तरी पण तिनं माझ्यासाठी आणली. शॅम्पूची पुडी आणि नंतर ना सेंदूर, एवढं साहित्य आणलंय ना. आणि नख पॉलिशची बॉटल तर बघा. आणि इकडं परत टिकल्याचं पॉकेट आणि ही कल्चर. परत आता ही तर ना मी कधीच वापरलं नाही, कधीच वापरलं नाही ही. पण ह्याचं नाव पण मला माहिती नाही काय ती. चेहऱ्याला लावायचं एवढंच माहिती आहे. आणि इकडं बांगडीच्या पिना आणल्या त्या. आणि ही छान असं झुमकं आणल्या. तर किती छान वाटते ते बघा. तर एवढं सगळं साहित्य माझ्या ओटीच्या साहित्यात तिनं आणलं होतं. आणि गजरा पण आणलेला बरं का, पण तो गजरा आता सुकून गेला. आणि छान असं मला गळ्यातलं पण आणलं होतं तिनं. खूपच छान होतं गळ्यातलं पण. एवढं साहित्य घेऊन आली होती. आणि बघा मेकअपचं सामान मी कधीच एवढं साहित्य असं म्हणजे मेकअपचं खरेदी तर करत नाही. आणि छान सुंदर अशी साडी आणली होती. मला तर एवढी खूप 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 आवडली बरं का साडी. आणि गोंडा इथं पदराला. आणि कलर पण एकदम मस्त आहे. खरंच मला खूपच साडी आवडली. तर म्हणलं चला व्हिडिओमध्ये मी आईची ओटी भरलेला व्हिडिओ टाकलाय, पण त्याच्यामध्ये काय एवढं जास्त साडी साहित्य दिसलं नाही, म्हणून म्हणलं दाखवावं. आणि इकडं ना परत मग गायींसाठी आपल्या कुंड्या कमी पडत होत्या. बारक्या वासरांना ती कुंड्या नव्हत्या. आणि एक गाय नवीन आणायची, मग तिला पण कुंडी लागणार म्हणून 4 कुंड्या आणल्या. तर इथं 3 आहे त्या. आणि म्हशीकडे एक नेली, म्हशीला पण कुंडी नव्हती. आणि धारा काढून झाल्या. धारा काढून झाल्यानंतर ह्यांना मोकळं सोडून दिलं. मोकळं सोडून देऊन निवांत बसल्या होत्या. आणि इकडं म्हशीच्या पुढं आहे ना ही नवीन कुंडी, ती म्हशीसाठी पण आणली. आणि बारकी जी आहे ती ना पिल्लं, त्यांच्या वैरण ना अशी खाताना सांडायची, कोंबड्या विस्कटायच्या, मग ती वैरण वायपट जायची. आणि म्हणलं एक एक्स्ट्रा आणली का तर टमटमला आपलं भाडं तर जाणारच आहे, म्हणून एक कुंडी म्हणजे 4 कुंड्या आणल्या. आणि इकडं ना मग धारा काढून झाल्या होत्या, सगळं गायींचं काम आवरून झालं. आणि गाई मोकळ्या सोडून दिलत्या. पण काय होतंय, उन्हाचं एवढं तहान लागते ना त्यांना, वैरण कुंडीत राखते त्या. आणि वैरण राखल्यानंतर मग अशा मोकळ्या सोडून दिल्या की पाणी पिते त्या. आणि पाणी पिऊन परत खायला चालू करते त्या. आता ही वाटतंय जणू काय बांधल्या त्या, पण ह्यातली एकही गाय बांधलेली नाही, सगळ्या रिकाम्याच आहे त्या. पण त्या ज्या कुंडीत शिल्लक राहिलं ना त्या कुंडीतलं त्यांचं खायचं काम चालू आहे. तर आता सध्या दूध माझं कमी आलं आहे, म्हणून एक गाय घ्यायची. आणि दूध आणखीन पहिली रुटीन होती ना तसं दूध जाईल, म्हणून एक दूध वाढवायचं आहे. आणि मला कमेंट आली की कालवडी सांभाळा तुम्ही. तर कालवडी पण सांभाळते की मी. 2 कालवडी आहेत आणि 2 रेडे आहेत. आता आपल्या घरची म्हैस आहे, आणि घरच्या म्हशीचीच म्हैस ही समोर दिसते ना रेडी, ती म्हैस करायची मोठी. मग 2 रेड्या आणि 2 कालवडी, 4 छोटी झाली. मग जास्त तर ह्याच्यापेक्षा जास्त तर नाही सांभाळू शकत. आणि आपल्याला इकडं कसं आता गाय कसं गाभण आहे त्या. आणि वैरणीचं पेंडीचं बजेट पण भागलं पाहिजे ना. आता दूध त्यांचं कमी आल्यानंतर मग काय करणार परत, म्हणून एक गाय घ्यावीच लागणार. आणि आता असं चाललंय की दुधाचं रेट वाढणार आहे इथं. आणि दुधाचं रेट जर वाढलं ना तर मग गायींचं पण रेट वाढणार. तर म्हणलं थोडंसं आणखीन, एवढं काय जास्त दुधाला रेट नाही त्यामुळं गायींचं पण रेट वाढलेलं नाही, तर म्हणून एक गाय खरेदी करायची. तर आणखीन पण वाढवायचंच बरं का. असं गाय नका घेऊ तुम्ही. आता कालवडी मोठ्या करा. कालवडी मोठ्या करायच्या तर आहेत, पण वेळ जातो आपल्याला. आणि कालवडी मोठ्या करायला ना आपल्याकडं भांडवल पण लागतं. आपल्याकडं सध्या भांडवल नाही. आपण गाईच्या दुधावरच जे काय असेल ते करत असतो. प्रॉफिट असं शिल्लक असलं ना मग कालवडी सांभाळायला परवडतं. तर
आणि जेवढं आपल्याला होईल, आता 2 कालवडीचं होतंय तर 2 कालवडी मी सांभाळत. आणि आता परत येल्या ना, येल्यानंतर मग परत कालवडी झाल्या की तोपर्यंत ही 2 मोठ्या होते त्या, आणखीन एखादी सांभाळायची. फक्त एकसारखी लहान सांभाळायला गोट्यात ठेवायची. जास्त कालवडी आपण नाही एवढं काम करू शकत ना, त्यांना दूध पाजायचं असतं वेळेवर, ओरडते ते तिथले. आणि सोडबांध करायचा काही विषयच नाही, ह्या मोकळ्याच असतात सगळ्या, त्यामुळं त्यांचा जास्त त्रास नाही बरं का. पण आपल्याला कसं 2-3 गाई संगच कालवडी पाळायला, दूध पण पाजायला परवडलं पाहिजे. म्हणून एकच कालवड, माझं तर म्हणणं एकच बास झाली, तेवढीला दूध भरपूर पाजता येतं. आणि जास्त असले तर मग दूध कमी पाजलं तर ती मोठ्या होत नाही त्या. म्हणून माझं असं एक एक कालवडी सांभाळायचं चालू आहे. आणि गाय पण पाहिजे, आणि आपल्याला आणखीन पण वाढवायच्यात बरं का गाई, कमी नाही. म्हणजे ही करायचं आहे, 15 गायींचं गायीपर्यंत जायचं आहे आपल्याला. आत्ताशी 8 झाली, ते आणखीन 15 गायी घ्यायला आपल्याला जवळजवळ 6-7 गायी कमी येत्या. तर मग तोपर्यंत थांबणार नाही 15 गायी होईपर्यंत. आणि दुधाला रेट मग किती पण होऊ द्या. आणि मुरघास ह्या वर्षी मुरघास बॅगेत केलता ना, पुढल्या वर्षीचा मुरघास खड्ड्यात करायचा आणि बंकर बनवून करायचा. असा करायचा नाही, कारण का आपल्याला बॅगेचा खर्च आणि मजुरीची असती ना, गडी भरायला मजुरीची घेते ना, ती मजुरी पण आपली वेस्ट जाते. म्हणून पुढल्या वर्षी खड्ड्याचं नियोजन करायचं. ह्याच वर्षी होतं थोडंसं, पण कसं भीती दाखवली ना असं कुणी की खराब होतो किंवा असं खर्च लय होतो, आपल्याला परवडत नाही असं म्हणलं की मग थोडंसं आपण पण नवीन असणार माणूस 100% घाबरतो. तसं मी पण थोडंसं घाबरली. म्हणलं खराब होतो का काय काय माहिती. आणि जाग्याचं पण थोडं नियोजन नव्हतं आपल्या. जागा पण एवढी मोठी सोडली तरी पण आता जागा गायींना कमी पडायला लागली. मग पाठीमागं आता ही शेततळं जी दिसतंय ना, ह्या शेततळ्याचा आता आपल्याला उपयोग होणार नाही. तर ही कागद काढून घ्यायचा आणि शेततळं मुजवून टाकायचं आणि तिथं मुरघासाला खड्डा तयार करायचा, म्हणजेच बंकर तिथं बनवायचं आहे. म्हणजे आता मिरगातली मका टाकल्या ना, ती मका मुरघासाला करायला येईपर्यंत आपलं ही नियोजन करून ठेवायचं. आणि ही माझी पाडी बघा. मी का दाखवली आज ही पाडी, तर मला दादांची कमेंट आलती की तुम्ही कालवडीच तयार करा. आता ही एक आहे, पाठीमागं एक रेडी आहे, ही 2 झाल्या. आणि परत तिकडल्या गोट्यात पण आणखीन एक कालवड आणि एक रेडी आहे. सांभाळत कशी नाही, कालवडी तर सांभाळ्याच पाहिजे त्या. आणि असं नाही की कालवडी सांभाळतच नाही. 4 झाली बारकी चिल्लर पार्टी, आणि परत एक बारकीशी शिळी आहे. तर लहान 5 झाली आणि मोठ्या गाई 8 झाल्या आणि एक म्हैस, अशी एकूण ना लहान मोठी 13 झाली ते आता आपल्याकडं टोटल जत्रा. तर करायचं हळूहळू, आणखीन थोडंसं वाढवायचं नियोजन आहे. तर मुरघास माझा खड्ड्यातलाच माझं ह्या म्हणजे सीझनला माझी करण्याची तयारी आहे बरं का. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि मला कालच्या व्हिडिओला एवढा भरपूर प्रतिसाद दिला आहे बरं का, आणि खूप सारं प्रेम आणि खूप सारे आशीर्वाद दिलेत. तर असंच तुमचं प्रेम राहू द्या, असंच आशीर्वाद देत जावा, आणि असंच आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल पुढं पुढं घेऊन चला. तर खूपच छान वाटतंय बरं का मला तर. आणि इकडं ना दुधाची गाडी आलती आणि आहोंचं चालू होतं दूध वतायचं, केंड गाडीत टाकून त्यांना द्यावी लागते ती. मग दोघांनी दूध ओतलं केंडात आणि त्यांची केंड टाकायचं चालू होतं. 10 मिनिटात गाडी येते, 2 केंड उचलती आणि पटदिशी निघून जाते. तर चला सर्वांना श्री